आज नैना प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीनं अतिशय चिंतेचा दिवस आहे। या ठिकाणी 2,500 कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन करण्याचा घाट सिडकोनं घातलेला आहे। नैनाच्या एकंदर प्रकल्पाचं मॉडेल बघितलं तर शेतकऱ्यांची जमीन लुबाडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना धराशायी करून, शेतकऱ्यांना परागंदा करून सरकार या ठिकाणी पैसे कमवायला लागतोय। जबरदस्तीनं शेतकऱ्यांवर हा निर्णय लादला जातोय। एका बाजूला शेतकऱ्यांवर, त्यासोबत त्या गावांमध्ये नव्यानं राहायला आलेले जे रहिवासी आहेत, ज्यांनी त्या ठिकाणी घरं घेतलीत, त्या साऱ्यांवर अतिशय जीवघेणा प्रहार नैनाच्या माध्यमातून केला जाणार आहे। शेतकऱ्याची जमीन, शेतकऱ्याची इच्छा असो वा नसो, सरकार या ठिकाणी 60% ताब्यात घेणार आणि शेतकऱ्याला जो 40%चा भूखंड देण्याचं काम करतायत, त्याच्यामध्ये त्यांची 60-60, 70-70 वर्ष जुनी घरं त्याच भूखंडाच्या, त्याच्यावरच तो भूखंड टाकला जातोय। गावाच्या विकासाचा कुठलाही विचार नाही, केवळ या ठिकाणी पैसे कमवण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्याची जमीन हडपायची आणि त्याच्यातून हे सारं उभं राहायचं। खरं तर त्या गावाला काय पाहिजे, त्या शेतकऱ्याला काय पाहिजे, त्या ठिकाणी नव्यानं राहायला आलेल्या लोकांचं काय, हा कुठलाही विचार याच्या पाठी नाही। भांडवलशाहीचं सरकारी रूप असं नैनाच्या बाबतीत आपल्याला त्याचं वर्णन करता येईल। एकही रुपयाची स्वतःची गुंतवणूक न करता शेतकऱ्यांच्या जमिनीवर या ठिकाणी सरकार हा बलिदा मारायला मागतोय। आम्ही मंडळी प्राणपणानं या प्रकल्पाला विरोध करू आणि हा प्रकल्प होऊ देणार नाही। विकासाला विरोध नाही, पण शेतकऱ्यांचा न्याय्य हिस्सा त्यांना देऊन विकास करावा, हीच आमची त्याच्या पाठीची धारणा आहे। एक मिनिट सर, अजून